नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव ऋग्वेद केळकर आणि मी स्वागत करतो तुमचं वेद अकॅडमी. या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करणार आहोत लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. हा थेरम रोल्स थेरम सारखा सिमिलर आहे, फक्त कंडिशन्स मध्ये काहीतरी चेंजेस आहेत. सो आपण चेक करूया लॅग्रेंजेस थेरम काय सांगतो. लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम स्टेट्स दॅट इफ फंक्शन f of x is continuous in closed interval ab, डिफरन्शिएबल इन ओपन इंटरवल ए बी. सो ह्या दोन कंडिशन्स त्याच सेम आहेत ज्या रोल्स थेरम मध्ये आपण अप्लाय करत होतो. फक्त थर्ड कंडिशन जी रोल्स थेरम मध्ये आहे एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी, ती इथे नाही. सो कंटिन्युअस म्हणजे काय, डिफरन्शिएबल म्हणजे काय, क्लोज इंटरवल म्हणजे काय आणि ओपन इंटरवल म्हणजे काय, या चारही गोष्टी मी रोल्स थेरमच्या पहिल्या लेक्चर मध्ये समजवलेल्या आहेत. सो प्लीज त्या लेक्चर मध्ये कन्सेप्ट चेक करा. तर या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर LMVT काय सांगतो, देन देअर एक्झिस्ट अ पॉइंट x इज इक्वल टू c सच दॅट f of b minus f of a upon b minus a is equal to f dash of c. सो काय चेंजेस आहेत रोल्स थेरम पेक्षा वेगळे इथे. तर जर रोल्स थेरम तुम्हाला आठवत असेल तर रोल्स थेरम सांगत होता f dash of c is equal to 0. What do you mean by f dash of c? F dash of c is nothing but slope of the tangent. तर according to Rolle's theorem, slope of the tangent is equal to 0. But LMVT ने काय सांगितलं, slope of the tangent is not 0. It is equal to f of b minus f of a is equal upon b minus a. तर LMVTचं उत्तर थोडंसं चेंज झालेलं आहे, 0च्या ऐवजी आलेला आहे हा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आला कुठे, तर हा आपला स्टँडर्ड स्लोपचं इक्वेशन आहे. जर तुम्ही कुठलाही ग्राफ चेक करा, हाऊ टू कॅल्क्युलेट स्लोप ऑफ दिस ग्राफ, स्लोप इज गिवन बाय y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. ह्या ज्या पॉइंट्स आहेत, y2 म्हणजे काय, फंक्शनची व्हॅल्यू ऍट x इज इक्वल टू x2. तेच तर आहे, फंक्शनची व्हॅल्यू ऍट x इज इक्वल टू b मायनस फंक्शनची व्हॅल्यू ऍट x इज इक्वल टू a अपॉन b मायनस a. सो हाच स्लोपचा स्टँडर्ड फॉर्म्युला लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम मध्ये त्याच्या वेनी एक्सप्लेन केले गेलेला आहे. सो आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करण्यासाठी. So slope of the tangent is equal to f of b minus f of a upon b minus a. So न्यूमेरिकल मध्ये चेक करूया की काय चेंजेस होणार आहेत. व्हेरीफाय लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम फॉर f of x दिलेला आहे आणि इंटरवल दिलेला आहे -2 to 2. सो स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले f of x ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे x क्यूब, a ची व्हॅल्यू आहे -2, b ची व्हॅल्यू आहे 2. सो आपल्याकडे रेंज आहे ए बी मिळाला, एफ ऑफ एक्स मिळाला. स्टार्ट करूया. फर्स्ट कंडिशन, कंटिन्युअस आहे का नाही. ऑल द अल्जेब्रिक फंक्शन्स आर कंटिन्युअस. एक्स क्यूब हा अल्जेब्रिक असल्यामुळे एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस इन क्लोज्ड इंटरवल -2 to 2. सेकंड, डिफरन्शिएबल आहे का, तर डेरिव्हेटिव्ह काढून बघूया. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x², वरचा नंबर खाली लिहिला, एक नि कमी करून वर लिहिला, डेरिव्हेटिव्ह काढला. तर आता तुम्ही सांगा, सिंपल बघूनच कळणार आहे आपल्याला की कितीही व्हॅल्यूज ह्याच्यामध्ये पुट केल्या तरी ही टर्म इन्फिनिटी जाणार नाही. हेन्स फंक्शन इज डिफरन्शिएबल इन ओपन इंटरवल ए. बस या टॉपिक मध्ये आपल्याला फक्त दोन कंडिशन सॅटिस्फाय करायचे. कंटिन्युअस आहे का, हो. डिफरन्शिएबल आहे का, हो. तर अकॉर्डिंग टू लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम, काय सांगतो लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम, एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. स्लोप ऑफ द इक्वेशन इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. हे तर झालं मॅथमॅटिकल. आपण कसं सॉल्व्ह करायचं ते नीट समजून घ्या. हाऊ टू कॅल्क्युलेट एफ डॅश ऑफ सी. एफ डॅश ऑफ सी म्हणजे सिंपली तुम्हाला तुमचा डेरिव्हेटिव्हच लिहायचा आहे. तुम्हाला तुमचा काय लिहायचा आहे, डेरिव्हेटिव्हच लिहायचा आहे. फक्त जिथे जिथे एक्स
तिथे तिथे सी लिहायचं. सो एक्सच्या जागेवर काय लिहिलं मी सी. सो डेरिव्हेटिव्हचं इक्वेशन उचला, फेका आणि काय लिहा एक्सच्या जागेवर सी. सिम्पली आपलं संपलं. एफ डॅश ऑफ सीचं काम इज इक्वल टू, नाउ वी हैव टू कैलकुलेट एफ ऑफ बी, वी हैव टू कैलकुलेट एफ ऑफ ए. तो चलो एफ ऑफ ए कॅल्क्युलेट करूया आपण पहिले. ए ची व्हॅल्यू किती आहे -2. -2 ची व्हॅल्यू पुट करायचे. कशात पुट करायचे? क्वेश्चन मध्ये. डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट करू नका. डेरिव्हेटिव्ह मध्ये फक्त लेफ्ट हँड साइड पुट करायचे, राईट हँड साइडचे इक्वेशन क्वेश्चन मध्ये पुट करायचे. सो एक्सच्या जागेवर लिहिणार मी -2. -2 चा क्यूब इज -8. हे तुम्हाला कॅल्सी मध्ये पुट करायचं आहे. तोंडी करायला जाऊ नका. छोट्या छोट्या चुकांनी आपल्या हातातले मार्क जातात. सो एफ ऑफ बी, बी ची व्हॅल्यू किती आहे 2. 2 चा क्यूब आहे 8. सो वी हॅव गॉट एफ ऑफ ए, वी हॅव गॉट एफ ऑफ बी, वी हॅव गॉट एफ डॅश ऑफ सी. सो मी इथे येतोय पॉइंटवर. एफ डॅश ऑफ सी कसा काढला? जिथे जिथे एक्स तिथे तिथे सी पुट करायचा आहे डेरिव्हेटिव्ह मध्ये. आणि एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी कसे काढले? जिथे जिथे एक्स तिथे तिथे ए आणि पुट करायचे क्वेश्चन मध्ये. ओके. सो एफ ऑफ बी ची व्हॅल्यू किती आहे? एफ ऑफ बी ची व्हॅल्यू आहे 8 मायनस एफ ऑफ ए ची व्हॅल्यू आहे -8 अपॉन बी. बी ची व्हॅल्यू आहे आपली 2 मायनस ए ची व्हॅल्यू आहे आपली -2. सो सगळ्या ठिकाणी मी ब्रॅकेट्स पुट केलेत. ब्रॅकेट्स विसरला तर तुमच्या सायन्स मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात, तुमचा आन्सर चुकू शकतो. सो 3c² इज इक्वल टू, चलो मायनस मायनस प्लस 8 प्लस 8 16 मायनस मायनस प्लस 2 प्लस 2 4. ओके 4 4 जा 16. So 3c² is equal to 4. Therefore c² is equal to 4/3. c² किती आला? 4/3. Therefore c is equal to, आता c² वरनं जेव्हा आपण c काढतो तेव्हा कंपल्सरी प्लस और मायनस लिहायला विसरू नका. प्रत्येक वेळेला जेव्हा आपण अंडर रूट करतो तेव्हा प्लस और मायनस लिहायची कन्सेप्ट आहे. सो c is equal to √4/3. सो कॅल्सी घ्या. कॅल्सी मध्ये √4/3 ही व्हॅल्यू पुट करा. तुमचा आन्सर साधारण येईल 1.15. आपला आन्सर आलेला आहे प्लस और मायनस 1.15. बस आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं की जर आलेला आन्सर जे आहे ते तुमच्या ह्या रेंज मध्ये आहे का नाही. लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम काय सांगत होता? देअर एक्झिस्ट अ पॉइंट बिटवीन ए अँड बी that will satisfy this equation. सो आलेलं उत्तर ज्यातनं आपण c ची व्हॅल्यू फाइंड केली, हा पॉइंट तुमचा -1 2 च्या मध्ये येतोय का नाही? येस, देअर एक्झिस्ट. देअरफॉर मायनस प्लस और मायनस 1.15 lies between -2 to 2. Hence Lagrange's mean value theorem verified. So Lagrange's mean value theorem verify करना खूप सोपं काम आहे. स्टेप नंबर 1 कंटिन्यूअस चेक करा, डिफरेंशिएबल आहे का चेक करा. स्टेप नंबर 3 फॉर्म्युला यूज करा. यूज करताना एफ डॅश ऑफ सी कसा काढायचा आहे? जिथे जिथे एक्स तिथे तिथे सी पुट करायचे. डेरिव्हेटिव्ह मध्ये एफ ऑफ बी आणि एफ ऑफ ए कसे काढायचे? जिथे जिथे एक्स तिथे तिथे ए आणि बी पुट करायचंय क्वेश्चन मध्ये. आलेले इक्वेशन पुट करा, सॉल्व करा, सी ची व्हॅल्यू फाइंड करा. ही सी ची व्हॅल्यू दर वेळेला तुमच्या रेंजच्या आतमध्ये असेल. हेन्स प्रूव्ड, न्यूमरिकल संपली. सो हा टाइप होता व्हेरिफिकेशन ऑफ लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहूया की याचे वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशनचे न्यूमरिकल कसे येतात. थँक्यू.